तुला हे सगळं कसं माहिती? सुमीनी सांगितलं ना? तुझी प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला. असं जेव्हा जेव्हा मला वाटतं ना, तेव्हा तेव्हा तुझ्यातली नवीन गोष्ट मला कळते. मग आज काय कळलंय तुला नवीन माझ्याबद्दल? अल्लडपणा. म्हणजे मी आज तुला पहिल्यांदा एवढं खुश बघतोय. मला वाटतच नाही की मी माझ्या बॉस बरोबर बसलोय. म्हणजे बाहेर जर कोणाला सांगितलं ना की ऑफिसर तारिणी जी गुन्हेगारांना एवढं मारते, ती तलावपाळीच्या बोटीत बसून फिरायला एवढी एक्साइटेड असते, हाताच्या नळ्या घालून खाते, ही कोणाचीही बॉस नाही आणि कोणाच्या दबावाखाली दबलेली पण नाही. ही खरी तारिणी. एक गोष्ट मागितली तर देशील? इतरांना सांभाळून घेताना तुझ्यातलं हे लहान मूल कधी हरवू देऊ नकोस. जप त्याला. खरं सांगू का, आई गेल्यानंतर मी कधी एवढी खुश होते मला आठवतच नाहीये. मला आज खरंच खूप छान वाटतंय. खूप आनंद झालाय मला आणि त्याच्यासाठी थँक्यू केदार. तुझा आनंद जपण्याचं वचन दिलं होतं लग्न करताना. आपलं नातं पुढे कसं बदलेल माहिती नाही, पण वचन मी आयुष्यभर पूर्ण करेन. नाही, आता आजचं शेवटचं सरप्राईज. अजून एक सरप्राईज? केदार आला? नाही, शेवटचं आहे पण स्पेशल आहे. अरे पण तिकडे बघ ना. हे घे. थँक्यू लव. नाही, ते तसं वाला लव्ह नाही आहे. हे फ्रेंडशिप वाला आहे बॉस. मी त्याला हार्ट बोललो तो त्यांनी लव्ह लिहिलंय. काहीतरी तू प्लीज काही गैरसमज नको करून घेऊ. हे तसं वाला नाही. मी एक काम करतो, ते हार्ट काढून ठेवतो. सांग. अरे अरे हो 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 ठीक आहे. एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये. चूक झालीये, गुन्हा नाही घडलाय तुझ्या हातून. नाही पण आपण केक कापूयात आता, तुझ्या आणि बाबांच्या नात्यासाठी. नाही, एका अशा व्यक्तीचं अस्तित्व साजरं करण्यासाठी जिच्यामुळे हे जग अजून थोडं खूप सुंदर दिसतं.